नमस्कार मंडळी, आजीच्या स्वयंपाकघरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळा स्पेशल नवीन रेसिपी पाहणार आहोत। चला आता आपण जाऊया स्वयंपाकघरात। आजी, आज तुम्ही उन्हाळ्यात नवीन स्पेशल रेसिपी काय बनवून दाखवणार आहात? मी आज उन्हाळा स्पेशल रेसिपी बटाट्याच्या आणि शेबूस तांदळाच्या चकल्या बनवणार आहे। आता उन्हाळा चालू झालाय, कुरड्या पापड्या बनवतात आणि वर्षभर आपल्याला उपास असतो। मग आता मी उपासाच्या चकल्या आणि पापड्या पण बनवणार आहे। चला मी त्याची तुम्हाला रेसिपी दाखवते। हे शेबूस तांदूळ मी 1 किलो रात्री भिजत घातलेले होते आणि 1 किलो शेबूस तांदळासाठी मी 2.5 किलो बटाटा उकडून घेतलेला आहे। आता मी म्हणते आपले आता बटाटे सोलून झालेले आहेत, आपण त्याला बारीक करून घेऊया। चला तर आपले आता बटाटे हे बारीक करून झालेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये घालूया आपण वाटण। आता आपण याच्यात ते वाटण टाकून झाले। आता याला आपण चवीनुसार मीठ टाकूया। हे मिक्स करून घेऊ सगळं। शेबूचे तांदूळ, चला तर आपलं आता हे चकल्याचं चांगलं मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्या बनायला घेऊया चकल्या। आता चकल्या बनायला, पापड्या बनायला ते काही एका माणसाचं काम नसतं, म्हणून माझी मुलगी माझ्या मदतीसाठी आलेली आहे। करता करता असंच तिचा फोटो चला आता हे आपण शेबूस तांदळाच्या पापड्या, तर ह्या पळी पापड्या पण बोलतात याला फेण्या पण, शेबूस तांदळाच्या फेण्या पण बोलतात। तर याच्यात फक्त पाण्याचं आधार ठेवून शेबूस तांदूळ भिजून शिजून घेतले तर आणि चवीपुरतं मीठ टाकलं। हे पण उपासाचंच आहे।